देव बोले अक्रूरासी वेगी हाकी रतासी या गोपिकाच्या शोकासी न पावे मजसी माऊली 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 ज्ञान राजा या गोपिकाच्या शोकासी न पावे मजसी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गोळणे या नंदाच्या अंगणी मिळाल्या गोळणे गौळणी गौळणी हे आज त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं अक्रूरजींना रथामध्ये बसल्यानंतर सांगितलंय, अक्रूरजी आता या गोपिका जो शोक करतायत तुम्हाला माझ्या डोळ्यांनी पाहावत नाही. आणि मग त्या ठिकाणी महाराज अक्रूरजीने रथ चालवायला सुरुवात केली. साधू संतांनी वर्णन केलंय की या गोपिकांच्या अश्रूंनी समस्त ब्रजभूमी ओली झाली होती. समस्त गोपिका त्या रथाला आडव्या झाल्या. महाराज त्या गोपिकांचा तो शोक, त्या गोपाळांचा शोक, यशोदा मातेचा, नंद बाबाचा तो शोक. कन्हैया म्हणतात आता मला माझ्या डोळ्यांनी पाहावत नाही. अक्रूरजीने रथ चालवायला सुरुवात केली. रथ ज्या वेळेला चालायला लागला महाराज, रथाला ज्या आडव्या झालेल्या होत्या गोपिका या सर्वांना बाजूला केलं आणि वाट करत रथ पुढे जायला लागला. रथ जसा जसा पुढे पुढे जायला लागला या गोपिका मोठमोठ्यानं आवाज देतात कन्हैयाला, कन्हैया जाऊ नको, आमचा त्याग करू नको. आता भगवान परमात्म्याचा रथ चालत असताना महाराज उडालेली धूळ त्या ठिकाणी गोपिका पाहतायत. परमात्मा चाललाय. हळूहळू आता धूळ ही दिसेनाशी होती. भगवान परमात्म्याचा फक्त रथाचा वरचा झेंडा दिसतोय. भगवान परमात्मा आज मथुरेला अक्रूरजींसोबत जातात आणि गेल्यानंतर जात असताना महाराज यमुना मैयामध्ये स्नान करतात. मथुरेमध्ये जातात. गेल्यानंतर पाठीमागून नंद बाबा गोपाळ देखील येतात. आल्यानंतर सगळे गोपाळ हट्ट करतात, कन्हैया आम्हाला देखील तुझ्या मामाची नगरी पाहायची आहे. आणि मग भगवान परमात्मा म्हणतात, बाबा आपण गोपाळ आहोत, राजाची नगरी पाहायची म्हटलं तर राजासारखे वस्त्र असले पाहिजे. कंसाचे काही कपडे धुवायला धोबी महाराज घाटावर गेल्यानंतर कन्हैयानं सांगितलं, धोबी काका आम्हाला जरा चांगले चांगले वस्त्र काढून द्या म्हणे, आम्हाला मामाची नगरी फिरायची. आता गोपाळ म्हटलं, बारीक बारीक गोपाळ महाराज कंसाचे कपडे यांना येतील का? तो म्हटला, अरे हे कंस महाराजांचे कपडे आहेत, असे देणार नाही आम्ही. कन्हैयानं महाराज त्या धोब्याला एका बुक्कीनं मारलं आणि कंसाचे कपडे घेतले. कपडे घेऊन जो शिवणारा आहे त्याच्या जवळ गेले, सांगितलं आम्हाला आमच्या मापाचे कपडे करून द्या. शिवणाऱ्यानं महाराज
सगळ्या गोपाळांच्या मापाचे कपडे करून दिले. भगवंताने त्याला आशीर्वाद दिला की तुला पाहिजे तेवढी शिलाई तुला ठरवता येईल. आजही पहा महाराज, कपड्याच्या किमती कमी झाल्या, शिवणाऱ्यांच्या किमती वाढल्या. बरोबर की नाही? लोक काय म्हणतात, कपड्याच्या किमती कमी आहेत बाबा, पण शिवायलाच जास्त पैसे लागतात. परमात्म्याचा आशीर्वाद. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर महाराज एक बगीचा दिसला. सगळे गोपाळ तिथे जातात आणि सांगतायत त्या मालकाला की आम्हाला सुंदर सुंदर हार बनवून द्या. हार बनवून दिले. सगळ्यांनी आपल्या गळ्यामध्ये परिधान केले. त्या ठिकाणाहून महाराज पुढे जात असताना एक कुब्जा नावाची दासी आहे, जिच्याकडे चंदन लावण्याचं काम होतं महाराज कंसाला. ती कुब्जा नावाची दासी तीन जागेवरती वाकडी होती महाराज. भगवान श्यामसुंदराने लांबून तिला आवाज दिला, हे भवन सुंदरी. कुब्जा माग वळून पाहते, म्हणते आजपर्यंत मला कुणी भवन सुंदरी म्हटलं नाही. हा कोण आहे? हा कस काय मला भवन सुंदरी म्हटला? कन्हैया जवळ जातात आणि म्हणतात, हे भवन सुंदरी, एक काम कर म्हणे, आम्हा सगळ्यांना चंदन लावून दे. ती म्हणते, माझी मजा घेता? अरे 3 जागेवर मी वाकडी आहे आणि मला भवन सुंदरी म्हणता? श्यामसुंदर म्हणतात, एकदा आम्हाला चंदन तर लावू दे. जसं चंदन लावून दिलं महाराज, भगवान परमात्म्याने तिच्या पायाच्या अंगठ्यावर आपलं बोट ठेवलं, हनुवटीला धरलं, एक झटका मारला आणि तिला खरंच भवन सुंदरी केलं. त्या ठिकाणाहून महाराज भगवान पुढे निघतात. भगवान परमात्मा विचार करतात, चला यज्ञाच्या निमित्तानं बोलावले तर आपण यज्ञशाळेत जाऊन पाहू धनुष्य कसा आहे. म्हणून जाण्याची इच्छा करतात, पण सेवक जाऊ देत नाहीत महाराज. आणि मग भगवान परमात्मा त्यांचाही उद्धार करतात. त्या ठिकाणाहून महाराज भगवान परमात्मा आतमध्ये जातात. इकडं कंसाला महाराज चाहूल लागलेले आहे की माझा जो काळ आहे तो माझ्याजवळ इथंच कुठेतरी आहे. इकडे भगवान श्यामसुंदर जातात यज्ञशाळेमध्ये. गेल्यानंतर तो धनुष्य हातामध्ये धारण करतात महाराज. जसा हातात धारण केला, विजेंचा कडकडाट व्हायला लागला. कारण तो साधारण धनुष्य नव्हता. त्या ठिकाणी तो धनुष्य ज्यावेळेला कंसाला दिला त्यावेळेला सांगितलं होतं की हा धनुष्य जो कोणी मोडेल तो तुझा काळ असणार आहे. आणि म्हणून कंसाने यज्ञाचं आयोजन केले. आज भगवान श्यामसुंदराने तो धनुष्य घेतला हातामध्ये आणि कडकन मोडून टाकला. ज्यावेळेला धनुष्य मोडला ही बातमी कंसाच्या कानावर पडली. कंस विचार करायला लागला. सांगितलं होतं तुमचा काळ कसा असेल, काला काला होगा, मुरली वाला होगा, घुंगराले बाल होंगी, साथ में ग्वाल होंगी. सांगितलं होतं काळा असेल, श्यामसुंदर वर्णाचा असेल, मुरलीवाला, हातामध्ये त्याच्या मुरली असेल, घुंगराले बाल होंगे, कुरळे कुरळे केस असतील आणि सोबत ग्वाल असतील, म्हणजे गोपाळ असतील. आज कंसाने ज्यावेळेला पाहिलं, वास्तविक या कंसाची स्थिती अशी झाली, ज्याला जिकडं तिकडं महाराज तो काळा कृष्ण दिसायला लागलाय. आरशासमोर उभा राहिला, पाहिला, आपल्या डोळ्यातले जी काळ्या बाहुल्या आहेत ना, त्याला असं वाटायचं की हा काळा कृष्ण माझ्या डोळ्यात येऊन बसला की काय. ही अवस्था कंसाची झाली. जेवण करायला बसला, वर्णामधले जे जिरे असतात ते त्याला वाटायचे, अरे हा काळा कृष्ण तर नाही. ही अवस्था त्या कंसाची झाली. आज ज्या वेळेला महाराज भगवान श्यामसुंदराने तो धनुष्य मोडला हे लक्षात येतं, त्यावेळेला भगवान श्यामसुंदराबरोबर युद्ध करण्यासाठी चाणूर, मुष्टीर असे 2 योद्धे त्या ठिकाणी येतात. एवढ्या मोठ्या सभेचं आयोजन केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी त्यामध्ये भाग घेतात. चाणूर, मुष्टीर हे कंसासारखे बलवान योद्धे आहेत. ज्यावेळेला श्यामसुंदर, बलरामजी त्या युद्धामध्ये भाग घ्यायला लागतात, लोक म्हणतात, अरे या कंसाला कळायला पाहिजे, हे छोटे छोटे बालक, हे एवढे मोठे राक्षस, त्यांच्यासोबत युद्धामध्ये उतरवलं यांना. पण परमात्मा आज प्रत्येकाला प्रत्येकाच्या भावानुसार दिसतात महाराज. जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव. ज्याचा जसा भाव त्याच्या जवळ तसा देव. कुणाला छोटेसे श्यामसुंदर वाटतायत, तर कुणाला तो परमपिता परमेश्वर वाटतोय. कुणाला बलशाली असणारा योद्धा वाटतोय. प्रत्येकाच्या अंतःकरणामधला भाव वेगवेगळा सांगितलेला आहे.
त्यानंतर मात्र महाराज त्या ठिकाणी भरपूर मोठं युद्ध होतं. युद्ध झाल्यानंतर महाराज चाणूर आणि मुष्टिक यांचे युद्ध सुरू असताना भगवान श्यामसुंदर बलराम दादाच्या खांद्यावर उभे राहतात आणि बलराम दादाच्या खांद्यावर उभे राहून डायरेक्ट कंसाजवळ जातात. महाराज चाणूर मुष्टिकांचा वध करतात, कंसाजवळ जातात, कंसाच्या छातीवर बसतात आणि छातीवर बसून त्या ठिकाणी एक मुष्टी प्रहार करतात आणि कंसाचा त्या ठिकाणी वध करतात. बोली भक्तवत्सल भगवान की जय. आज भगवान परमात्म्यानं त्याही ठिकाणी महाराज कंसाचा उद्धार केला. त्यानंतर वर्णन आलंय उग्रसेनजींना राज्यावर बसवलं आणि बसवल्यानंतर मात्र महाराज देवकी मातेजवळ जातात, वसुदेवजी जवळ जातात. त्या ठिकाणी कारागृहातून त्यांची मुक्तता करतात आणि मुक्तता केल्यानंतर काही काळ जातो महाराज. काही काळानंतर एक वेळचा प्रसंग आहे. आता त्या मथुरेमध्ये सगळीकडं पहिले कंसाच्या त्रासाने सगळे त्रासून गेले होते, परंतु आता सगळी प्रजा आनंदाने राहत आहे. सगळे आनंदी आहेत महाराज. श्री शुकदेवजी परीक्षितजींना सांगतात, राजन एक वेळचा प्रसंग आहे. एक वेळा भगवान श्यामसुंदर मथुरेमध्ये गेल्यानंतर, आता परमात्मा मोठे झालेत महाराज. मथुरेमध्ये गेल्यानंतर एक दिवस भगवान श्यामसुंदर परमात्मा उदास अवस्थेमध्ये एका बाजूला बसलेले आहेत आणि ज्यावेळेला उदास अवस्थेमध्ये बसलेल्या भगवान परमात्म्याला उद्धवजी पाहतात. उद्धवजी ठाकूरजींजवळ गेल्यानंतर महाराज प्रेमाची अवस्था काय आहे पहा, थोडं लक्ष देऊन ऐकायचंय. या ठिकाणी उद्धवजींचा आणि भगवान श्यामसुंदराचा संवाद सांगितलेला आहे. प्रेमाची अवस्था काय आहे, ज्यावेळेला माणसाचं अंतःकरणातून प्रेम असेल, प्रेमाची काय अवस्था हे सांगण्याची गरज पडत नाही. प्रेमाचं स्वरूप आहे, तो व्यक्ती स्वतःलाही विसरून जातो. हे प्रेमाचं स्वरूप आहे. आज भगवान ठाकूरजी स्वतःला विसरून गेले, स्वतःचं देहभान विसरून गेलेले आहेत. उद्धवजी समजावतायत महाराज, म्हणतायत तुम्ही त्रिलोकीनाथ आहात, तुम्ही परमपिता आहात, जगदीश्वर आहात, अखिलेश्वर आहात. तुम्हाला जर पाहिलं तर तुम्हाला पाहून प्रत्येकाच्या अंतःकरणामधला मोह नष्ट होतो. प्रत्येकाच्या अंतःकरणातला मोह नष्ट करणारे तुम्ही आज मोह धारण करून बसलायत. उदास अवस्थेमध्ये तुम्ही बसलेला आहात. उद्धवजी श्यामसुंदराला विचारतायत, श्यामसुंदर तुम्हाला आसक्ती कस काय होऊ शकते, तुम्हाला कस काय मोह होऊ शकतो. भगवान म्हणतात, उद्धवा तू कधी प्रेम अनुभवलंय, तुला कधी प्रेम झालंय. उद्धवजी म्हणाले, नाही प्रभू, आजपर्यंत तरी मला प्रेम झालं नाही. या ठिकाणी थोडा विचार करा महाराज, उद्धवजी सामान्य नाहीत. श्रीमद भागवतामध्ये उद्धवजींबद्दल लिहिताना म्हटलंय की रुष्टीनाम प्रवरो मंत्री कृष्णस्य दैत सखा शिष्यो बृहस्पते साक्षात उद्धव बुद्धी सत्तमः. भागवतामध्ये वर्णन आले, रुष्णीनाम प्रवरो मंत्री, उद्धवजी सामान्य नाहीत. तीनही ब्रह्मांडामध्ये सगळ्यात जास्त बुद्धिमान कोण असेल तर उद्धवजी आहेत. उद्धवजी हे बृहस्पतीजींचे शिष्य आहेत महाराज. आणि आणखी एक गोष्ट सांगायची म्हणली तर ज्या ज्या ठिकाणी भगवान श्यामसुंदरानं सांगितलं की अर्जुना ही गोष्ट म्हणजे मी स्वतः आहे, या गोष्टीला ही गोष्ट समजू नको, तर ही स्वतः मी आहे, तसं भगवान श्यामसुंदराने सांगितलंय की उद्धवाला उद्धव समजू नका, उद्धव म्हणजे स्वतः श्यामसुंदर आहे असं समजा. स्वतःच स्वरूप मानले महाराज उद्धवजींना. भगवान परमात्म्यानं सांगितले, उद्धवामध्ये आणि माझ्यामध्ये थोडाही भेद मानू नका, उद्धव म्हणजे स्वतः श्यामसुंदर आहे असा भाव तुम्ही अंतःकरणामध्ये धारण करा.
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे 3 सखा सांगितले जातात, अर्जुन, उद्धव आणि सुदामाजी. ब्रजवासियांना देखील सांगितले. आजकाल जर आपण म्हटलं महाराज हे 3 सखा तुम्ही म्हणता, मग हे ब्रजवासी कोण होते? ब्रजवासी मित्र नव्हते का, सखा नव्हते का? तर साधू संतांनी भाव सांगितलाय, हे भगवान श्यामसुंदराचे सखा नव्हते, मित्र नव्हते, तर हे भगवान श्यामसुंदराचे प्राण होते. त्यांना फक्त सखा समजू नये महाराज, स्वतःचे प्राण समजले भगवंतांनी त्यांना. कारण ब्रजवासी संतांनी सुद्धा वर्णन करताना सांगितले ठाकूरजींच्या अंतकरणातला भाव. ब्रजवासी वल्लभ सदा मेरे जीवन प्राण, इन्हे तनक ना विसारी, मोहे नंद बाबा की आन. भगवान श्यामसुंदराने सांगितलंय की हे जे ब्रजवासी आहेत ना, हे माझे प्राण आहेत. मी नंद बाबाची शपथ घेऊन सांगतो, मी यांना विसरू शकत नाही. आणि आज त्या ठिकाणी महाराज उद्धवजी ठाकूरजींजवळ गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर उद्धवजी समजावतात, तुम्ही सामान्य नाही, तुम्ही भगवान आहात. भगवान श्यामसुंदर म्हणतात, उद्धवा तुला प्रेम झालेलं नाही ना, म्हणून तू असा म्हणतोयस. तू मला समजावू नको उद्धवा. तुला सांगू उद्धवा, सकाळी उठल्याबरोबर नंद बाबांनी यशोदा मैया जोपर्यंत मी काही खात नाही तोपर्यंत उपाशी राहायचे, काहीच खात नव्हते. का खात नव्हते? त्यांच्या अंतकरणातला भाव होता, आमचा श्यामसुंदर उठेल अगोदर आमचा श्यामसुंदर खाईल, आमच्या श्यामसुंदराचं पोट भरलं की मग आम्ही खाऊ. अगोदर मला खाऊ घालायचे आणि मग माझी माता पिता खायचे. आज मला त्या यशोदा मैयाची, आज त्या गोपाळांची, नंद बाबाची, सगळ्यांची मला आज आठवण येते. एक काम कर, तू वृंदावनाला जा आणि वृंदावन क्षेत्रामध्ये जाऊन या गोपिकांचा, या गोपाळांचा, यशोदा मातेचा, नंद बाबाचा विचारपूस करून या ठिकाणी सगळ्यांची विचारपूस कर. उद्धवजी म्हणतात, मी जाईल खरा श्यामसुंदर, पण गेल्यानंतर माझा तत्वज्ञानाचा उपदेश त्यांना समजेल का? त्यांना काही कळेल का मी बोललेलं? भगवान श्यामसुंदर म्हणतायत, उद्धवा माझे ब्रजवासी फार भोळे आहेत, फार भोळे आहेत. तू ज्यावेळेला जाशील ना, त्यांच्यापाशी गेल्यानंतर त्यांना फार तत्वज्ञान सांगू नको, फार जड भाषेमध्ये सांगू नको, फार तत्वज्ञानाचे गप्पा त्या ठिकाणी मारू नको. फार भोळे आहेत, त्यांना काहीच कळणार नाही. थोडं सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न कर. उद्धवजी म्हणतात, हे बघ देवा, मी जाईल खरा, उपदेश करील, पण मला काय जास्त सोप्या भाषेत समजत नाही. मला जमेल त्या भाषेत सांगू येईल आणि सगळ्यांचं मन परिवर्तन करून येईल. तो म्हणतो ना, हे गोपाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, मी या गोपाळांशिवाय राहू शकत नाही. मी पाहिले यांचं किती प्रेम आहे. या सगळ्यांना सांगून येईल, तू सामान्य नाहीस, तू देव आहेस. भगवान श्यामसुंदराला माहितीये उद्धवाला ज्ञानाचा अहंकार झालाय आणि तो अहंकार नष्ट करण्यासाठी भगवान श्यामसुंदर परमात्मा आज उद्धवजींना पाठवतायत. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज, या ठिकाणी एक लक्षात येतं महाराज, वृंदावन क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तुम्हाला फार ज्ञानाची आवश्यकता नाही, फार धनाची आवश्यकता नाही. फक्त अंतकरणामध्ये प्रेम धारण करा. आणि प्रेम कसं? शुद्ध असणारं प्रेम, पवित्र प्रेम. प्रेम म्हणावं कशाला? हे गोपिकांकडे पाहिलं, गोपाळांकडे पाहिलं, श्यामसुंदराकडे पाहिलं की लक्षात येईल. अंतकरणामध्ये प्रेम धारण करून तुम्ही त्या ब्रजभूमीमध्ये जावं. आपण वृंदावन क्षेत्रामध्ये निघलात ना, जाताना जर तुम्ही ज्ञान घेऊन गेलात, अभिमान घेऊन गेलात, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला माकडं दिसतील, गटारी दिसतील महाराज, ते रस्ते दिसतील, ते जुन्या पद्धतीचं सगळ्या गल्ल्या दिसतील. तुम्हाला वाटेल काय आहे हे वृंदावन. पण ज्या वेळेला तुम्ही अंतकरणामध्ये प्रेम धारण करून जाल महाराज, त्यावेळेला तुम्हाला माकडं दिसणार नाहीत. त्या ठिकाणी असणाऱ्या छोट्या छोट्या गल्ल्या दिसणार नाहीत. त्या ठिकाणी असणाऱ्या कणाकणामध्ये त्या भगवान श्यामसुंदराचं दर्शन तुम्हाला घडेल.
पवित्र पावन असणारी ती ब्रजभूमी आहे. त्या ठिकाणी जाताना प्रेमाची फार आवश्यकता आहे. आज त्या ठिकाणी महाराज उद्धवजी निघतात, पण जाताना महाराज भगवान श्यामसुंदर म्हणतायत उद्धवाचं नाही इकडे. आता काय राहिलं का नाही? एक काम कर, हे जे वस्त्र आहेत ना, तुझे वस्त्र इथंच राहू दे, माझे वस्त्र घालून जा, माझा रथ घेऊन जा, माझा मुकुट धारण करून जा. कशामुळं कन्हैया? अरे उद्धवा, तू जर जाशील तर माझे ब्रजवासी असे आहेत, ते तुझ्यासोबत बोलायचं तर दूर, पण तुझ्याकडे पाहणार सुद्धा नाही. माझे वस्त्र जर घालून आला तर एक वेळ त्यांना असं वाटेल की आमचा श्यामसुंदर आलाय, आणि आमचा श्यामसुंदर आलाय ह्या भावाने तुला बोलतील तरी. उद्धवजी भगवान श्यामसुंदराचे वस्त्र धारण करतात आणि वस्त्र धारण करून निघतायत महाराज. ज्यावेळेला निघतायत महाराज, यमुना मैया पार करतायत. इकडं जर पाहिलं ब्रजमंडळाची अवस्था, तर रोज संध्याकाळच्या वेळेला हे गोपाळ महाराज नंद बाबाच्या द्वारासमोर रडत रडत जातात. यशोदा मातेला आवाज देतात, मैया तू म्हटली होती ना आज कन्हैया येईल, बघ तुझा कन्हैया आज देखील आला नाही. आजही तुझा कन्हैया आला नाही. गेला होता ना सांगून परवा येईल म्हणून, बघ अजून तुझ्या कन्हैयाचा परवा झाला नाही. गोपाळ म्हणतात, मैया तू आज म्हटली होती येईल, पण मैया आजही हाच विचार करून तू झोपी जा की तुझा कन्हैया आज नाही परवा येणार आहे. आज विचार करून झोपले, आजची झोप झाली, उद्या उठलीस ना, उद्याही हाच विचार कर, तुझा कन्हैया आज येणार नाही, तुझा कन्हैया परवा येणार आहे. मैया वर्ष निघून गेले, तुझा कन्हैया परवा परवा म्हटला, अजून त्याचा परवा झाला नाही, अजूनही तुझा श्यामसुंदर आला नाही. तू रोज फक्त हाच विचार करून झोप की माझा श्यामसुंदर आज नाही तर परवा येणार आहे. रोज कन्हैयाची महाराज रोज रडत रडत ग्वालबाल जायचे, रोज रडत रडत जाऊन यशोदा मातेला सांगायचे. इकडे ज्यावेळेला उद्धवजी येतात, एक सुवर्ण मंडित रथ आपल्या ब्रजभूमीमध्ये येतोय, हे ज्यावेळेला गोपाळ पाहतात. मधुमंगल सुदामा तनसुखा मनसुखा धनसुखा, सगळ्यांच्या जीवात जीव आल्यासारखं होतो. सगळ्यांना वाटतं आपला श्यामसुंदर आता आलाय, त्याचा परवा झाला, तो आता आलाय आपल्याला भेटण्यासाठी. सगळे धावत धावत निघतात, पण त्यामध्ये श्रीदामा आहे महाराज. हा श्रीदामा म्हणतो, तुम्ही सगळे जा म्हणे, तुम्ही सगळे जा, मी आज या कन्हैयाला भेटणार नाही. कधी परवाच सांगून गेला होता, अजून आला नाही, आज मी त्याच्यासोबत बोलणार सुद्धा नाही. एका बाजूला झाडाखाली बसतो महाराज रागावून. त्याला वाटतं श्यामसुंदर येतील, माझी समजूत काढतील, मग मला जवळ घेतील. ज्यावेळेला रागावून बसतो महाराज, हे गोपाळ जातात आणि गेल्यानंतर म्हणतात, अरे श्रीदामा, अरे आपला श्यामसुंदर एवढ्या दिवसातून आलाय, एक काम कर, एवढ्या दिवसातून आलाय ना, कमीत कमी एकदा त्याला बोल, एकदा भेट, आणि एकदा भेटून झालं ना मग त्याच्यासोबत बोलू नको, त्याच्यावर रागावून राहा, त्याला भेटूही नको. श्रीदामा थोडा विचार करतो, हा भरपूर दिवसातून आपला कन्हैया आलाय, श्यामसुंदर आलाय, एक काम करतो, अगोदर त्याला भेटतो, बोलतो, डोळे भरून पाहतो आणि मग रागावून बसतो. मग मी रागावून बसला, ज्या वेळेला कन्हैया माझी समजूत घालेल त्याच वेळेला मी त्यासोबत बोलेल. आणि मग सगळे गोपाळ निघतात महाराज. सगळे धावायला लागले. ज्यावेळेला सगळे एकमेकांना म्हणतात आपला कन्हैया आलाय, कन्हैया आलाय, रथाचे द्वार उघडले जातात. उद्धवजी खाली उतरतात, पण कुणाचंच लक्ष नाही उद्धवजींकडे. सगळ्यांना वाटतंय हा कन्हैयाचा कुणीतरी सेवक असेल, आमचे कन्हैया पाठीमागून येत असतील. सगळे पाठीमाग पाहतात. सगळ्यांना वाटतं आता दुसरा रथ येईल, त्यातून आमचा कन्हैया उतरेल आणि लगेच आम्हाला बोलेल, लगेच आम्हाला आलिंगन देईल. त्याच वेळेला महाराज उद्धवजी खाली उतरले, प्रणाम केला आणि सांगितलं, जय श्रीकृष्ण. सगळे म्हणतात जय श्रीकृष्ण. सगळे म्हणायला लागले, अरे तू सेनापती आहेस, जरा बाजूला होय म्हणे, आमचा कन्हैया येतोय.
उद्धवजीने सांगितलं, नाही गोपाळानं, तुमचा कन्हैया येत नाही, तुमच्या कन्हैयानं मला पाठवले. ज्यावेळेला गोपाळ ऐकतात महाराज, सगळ्यांची विचारपूस करण्यासाठी मला पाठवतात, हे शब्द ज्यावेळेला ऐकले त्यावेळेला महाराज हा श्रीदामा मधुमंगल म्हणायला लागले, हे बघ, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, आता कन्हैया आपला राहिला नाही, कन्हैया मथुरेचा राजा झालाय, तो आपल्याला भेटायला येणार नाही. बघ, आजही एवढ्या दिवसातून, एवढ्या वर्षातून या कन्हैयाला आपली आठवण झाली, तर आजही कन्हैया आपल्याला स्वतःहून भेटण्यासाठी आला नाही. या कन्हैयानं आपली विचारपूस करायला त्याच्या सेवकाला पाठवलं. त्यानं पाठवलंय की जाऊन पाहू नये ब्रजवासी आहेत की गेले, म्हणून गोपाळ आहेत की गेले हे पाहण्यासाठी त्यांनी याला पाठवले. उद्धवजी म्हणाले, नाही गोपाळांनो, कन्हैया तुमची फार आठवण काढतात, श्यामसुंदर फार आठवण काढतात. सगळे म्हणायला लागले, हे बघ बाबा, पाया पडतो तुझ्या, पण आम्हाला काय त्या कन्हैयाबद्दल काही सांगू नको. तुझा कन्हैया फार आमची आठवण काढत असेल, आम्हाला त्याच्याबद्दल काहीच सांगू नको, आम्हाला काही ऐकायचंही नाही. त्याचं नाव आमच्या सोबत घेऊ नको, त्याचं काय काम असेल, तुझं काय काम आहे आम्हाला सांग आणि वापस निघून जा. ज्यावेळेला असं गोपाळ म्हणतात, गोपाळाने सांगितलं, तुझं काय काम असेल आम्ही पूर्ण करून देतो, पण त्या कन्हैयाचं नावच आमच्या सोबत घेऊ नको. उद्धवजी म्हणतात, मला नंद बाबाला भेटायचे, मला यशोदा मातेला भेटायचंय. मधुमंगल म्हणाला, तुला मार्ग सांगू का? एक काम कर म्हणे, माझ्यासोबत चल म्हणे, तुला मार्ग सांगतो, माझ्यासोबत ये म्हणे. उद्धवजी निघाले, उद्धवाचा हात पकडला आणि एक छोटीशी जलधारा वाहत होती, त्या जलधारेकडे घेऊन गेले. सांगितलं, तुला मार्गच पाहिजे ना, तुला नंदबाबाला भेटायचे, यशोदा मातेला भेटायचे, अरे मार्ग सांगायची काय गरज आहे? ही जी छोटी जलधारा वाहते ना, या जलधारेच्या कडेकडेनं जा. या जलधारेचा उगम ज्या ठिकाणाहून आहे ते नंद बाबाचं द्वार आहे. असं म्हटल्यानंतर महाराज उद्धवजी म्हणाले, अरे या जलधारेचा नंद बाबाच्या वाड्याचा काय संबंध आहे म्हणे? त्यांच्या दारातून कसा उगम आहे या जलधारेचा? मधुमंगल म्हणायला लागला, श्रीदामा म्हणायला लागला, हे काय एखाद्या नदीचं अथवा एखाद्या धारेचं पाणी नाही, ह्या समस्त ब्रज मंडळामध्ये राहणाऱ्या गोपाळांचे, गोपिकांचे, नंद बाबा, यशोदा माता यांच्या तर या ठिकाणी महाराज उद्धवजी सांगितल्याप्रमाणे नंद बाबाच्या वाड्यासमोर जातात. गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज क्षणभर मधुमंगल आवाज देतो, नंद बाबा जरा द्वाराच्या बाहेर या, महलाच्या बाहेर या. हे बघा, तुमच्या श्यामसुंदराचा कुणीतरी सेवक आलाय म्हणे तुमची विचारपूस करायला. नंद बाबा येतात. आल्यानंतर श्रीरामा सांगायला लागतो, हे बघा, तुमच्या कन्हैयाचा सेवक आहे. आजही एवढ्या वर्षातून तुमच्या कन्हैयाला तुमची आठवण झाली, तर सेवकाला तुमची विचारपूस करायला पाठवून दिले, याचा आदरातिथ्य करा म्हणे. नंद बाबा आदरातिथ्य करतात. नंद बाबा म्हणतायत, तुझं नाव काय आहे? उद्धवजी म्हणतात, माझं नाव उद्धव आहे. एक काम कर ना उद्धवा, तुझ्या खांद्यावर जी काळी कमली आहे ना ती मला दे,
मी काय करेन, रोज रात्री या कांबळीला माझ्या जवळ घेऊन झोपत जाईन, या घोंगडीला माझ्या जवळ जाऊन झोपत जाईन, घेऊन झोपत जाईन. कारण जेव्हापासून कन्हैया गेलाय ना, तेव्हापासून मला रात्रीची झोप येत नाही. कमीत कमी माझ्या कन्हैयाची ही घोंगडी आहे असं समजून तिला जवळ करेल. आणि आजपासून आमच्या स्वप्नामध्ये कन्हैया नेऊन आमची वेणी घातली. राधाराणी जवळ जातात. राधाराणी तुला स्वप्न पडत नाही? राधाराणी म्हणते, गोपिकांनो तुम्हाला झोप येते हे तरी महत्वाचं आहे, तुम्हाला स्वप्न तरी पडतायत, मला झोपच येत नाही, तर स्वप्न कुठून पडेल? तुम्हाला सांगू, भगवान श्यामसुंदर गेले त्यावेळेला राधाराणीला थोडीशी जखम झालेली होती महाराज. भगवान परमात्मा जाऊन वर्ष निघून गेले, पण अजूनही ती जखम नीट झाली नाही. गवळणी विचारतायत, अगं राधाराणी एवढ्या मोठी एवढी छोटीशी जखम होती, एवढे दिवस झाले अजून नीट नाही झाली, कस काय नीट झाली नाही? राधाराणी म्हणते, कन्हैयानं तर आपला त्याग केला, पण एक जखम आहे, ती कन्हैयाची आठवण आहे. मी स्वतः या जखमीला बरी होऊ देत नाही. ती नीट व्हायला लागली की मी पुन्हा तिच्यावरच साल काढते, पुन्हा तिला चिकदळवते आणि पुन्हा ती जखम ओली करते. त्या जखमेला मी स्वतः नीट होऊ देत नाही. प्रत्येकाच्या अंतकरणातला भाव पाहतात. आणि मग उद्धवजी त्या ठिकाणी महाराज पुन्हा मथुरामध्ये जातात, कन्हैया जवळ जातात आणि गेल्यानंतर कन्हैयाला हाताला धरून एका बाजूला घेऊन जातात आणि म्हणतात, कन्हैया तुला काही वाटत नाही? अरे एवढे प्रेम करणारे ते ब्रजवासी, त्या सगळ्यांचा त्याग केलास आणि या ठिकाणी येऊन राज्याचा उपभोग घेतोयस. कन्हैयाला एका बाजूने आनंद झाला की चला या उद्धवजींचा ज्ञानाचा अहंकार तरी नष्ट झाला. उद्धवजी म्हणतात, आता या क्षणी या राज्याचा सगळ्याचा त्याग कर आणि पुन्हा त्या गोपाळांजवळ जा, राधाराणी जवळ जा, त्या यशोदा मातेजवळ जा, प्राणत्याग करतील ते. आणि मग मात्र महाराज परमात्मा उद्धवजींना ही अनुभूती करून देत आहेत की उद्धवा, मी राहत जरी या ठिकाणी असलो तरी समस्त ब्रजवासी माझ्या जवळच आहेत, ते माझ्यापासून लांब नाहीत, माझे प्राण आहेत. उद्धवजींचा ज्ञानाचा अहंकार नष्ट केला. त्यानंतर मात्र महाराज, सुन प्यारे उद्धव जी मथुरा जाना, सुन प्यारे उद्धव जी मथुरा जाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना, 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 कन्हैया को मेरा संदेशा सुनाना.
भगवान श्यामसुंदर परमात्मा उद्धवाचा ज्ञानाचा अहंकार नष्ट व्हावा यासाठी वृंदावन क्षेत्रामध्ये पाठवतात. अहंकार नष्ट होतो. त्यानंतर मात्र महाराज काही कथा भाग येतो. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आता डायरेक्ट आपल्याला विवाहाचा प्रसंग या ठिकाणी पाहायचा आहे. राजा परीक्षितजीनं श्री शुकदेवजींना प्रश्न केलाय की गुरुदेव, आता आम्हाला त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या विवाहाची कथा सांगा. आणि मग या ठिकाणी राजा परीक्षितजींना श्री शुकदेवजी सांगायला लागतात की ज्यावेळेला कंसाचा उद्धार केल्यानंतर कंसाची पत्नी आपले पिता जरासंधाकडे जाते आणि कन्हैयावर स्वारी करण्यासाठी सांगते. 17 वेळेला हा जरासंध श्रीकृष्ण परमात्म्यावर स्वारी करून जातो महाराज, युद्ध करण्यासाठी. 17 वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा या जरासंधाला हरवतात. पण 18व्या वेळी मग मात्र जरासंध पुन्हा स्वारी करायला निघतो. पण त्या अगोदर ब्राह्मणांना अनुष्ठानासाठी बसवतो आणि त्या ब्राह्मणांचा मान राखण्यासाठी भगवान श्यामसुंदर परमात्मा युद्धभूमीमधून पळून जातात, रणामधून पळून जातात. म्हणून भगवान परमात्म्याला आणखी एक नाव प्राप्त होतं, रणछोडदास, रणछोड भगवान. त्यानंतर मात्र महाराज भगवान परमात्म्यानं आपल्यासाठी एक सुंदर अशी द्वारका नगरी आता निर्माण केली. आणि द्वारका नगरी निर्माण केल्यानंतर त्या ठिकाणी महाराज समुद्रामध्ये नगरी निर्माण केलेली आहे. आता भगवान श्यामसुंदर परमात्मा द्वारकेचे राजे होतात. आणि द्वारकेचे राजे झाल्यानंतर आता भगवान परमात्म्याचा विवाह करायचा आहे महाराज. उपवर झालेले भगवान श्यामसुंदर परमात्मा भगवान श्यामसुंदर परमात्म्याचा विवाह कुणासोबत झाला तर सांगितलं जातं विदर्भ देशातील भीमक राजाची कन्या आहे, जिचं नाव आहे रुक्मिणी. या रुक्मिणीचा विवाह, रुक्मिणीचा भाऊ जो आहे रुक्मी, यानं त्याचा मित्र शिशुपालासोबत करण्याचा ठरवलाय. परंतु हा जो भीमक राजा आहे यांची सुद्धा इच्छा आहे की आपल्या मुलीचा विवाह भगवान श्यामसुंदरासोबत व्हावा. पण रुक्मी ऐकत नाही, म्हणतो नाही, माझा मित्र आहे, माझ्या मित्रासोबत माझ्या बहिणीचा विवाह करायचा आहे. आणि त्यावेळेला मात्र महाराज रुक्मिणी मातेनं ज्यावेळेला ही गोष्ट ऐकल्यानंतर तिनं अंतःकरणातून भगवान श्यामसुंदराला पती स्वरूपानं मानले. तिने एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलंय की हे श्यामसुंदर, हे देवादी देव परमेश्वर, अखिलेश्वर आहात, तुम्ही जगदीश्वर आहात. आणि माझ्या अंतःकरणातला एक भाव असा आहे की तुम्ही पत्नी म्हणून माझा स्वीकार करावा. असं पत्र लिहून त्या ठिकाणी पाठवलं महाराज. आपल्यासारखं पत्र नव्हतं, जेवलीस का, झोपलीस का. भगवान श्यामसुंदराला पाठवलेलं रुक्मिणी मातेचं पत्र सुदेव ब्राह्मणाच्या माध्यमातून पाठवलं. सुदेव ब्राह्मण घेऊन जातात, भगवान श्यामसुंदराजवळ ज्यावेळेला पत्र देतात, भगवान श्यामसुंदर ते पत्र वाचतात महाराज. त्या पत्रामध्ये लिहिलेला रुक्मिणीच्या अंतःकरणातला तो भाव वाचतात. आणि मग मात्र सुदेव ब्राह्मणाला पुढे पाठवतात, सांगतात या ठिकाणी मी एका देवीच्या मंदिरामध्ये उभा असेल, त्या ठिकाणाहून रुक्मिणीला मी घेऊन येईन. आणि मग मात्र या ठिकाणी महाराज शिशुपालासोबत लग्न ठरलेलं आहे. लग्ना अगोदर त्यांची अशी प्रथा होती की देवीचं दर्शन घेऊन यायचं महाराज. आणि म्हणून देवीचं दर्शन करण्यासाठी ज्यावेळेला रुक्मिणी माता निघते, हा जो रुक्मी आहे अनेक सैन्य त्या ठिकाणी रुक्मिणी मातेसोबत पाठवतो. अंतःकरणातला भाव रुक्मिणी माता देवीला सांगते. त्या ठिकाणी आई भवानी सुद्धा त्या ठिकाणी प्रगट होऊन रुक्मिणी मातेला आशीर्वाद देते. हो अंबे कृपा करी माझ्यावरी, जागवी तोरात सारी, आजी गोंधळालाय
तोरात सारी अंबे कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी आज गोंधळ आलाय गोंधळ वाणीला भवानी गोंधळ आलाय हे गोंधळ वाणीला भवानी गोंधळ आलाय उदय 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 गोपाल कृष्ण भगवान की बसा खाली बसा 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 कृष्ण भगवान की जय. तर महाराज चला समोर लक्ष द्या बाकीच्या. भीमक राजाच्या राज्यामध्ये अशी प्रथा होती की गावाबाहेर जे देवीचं मंदिर आहे त्याला साडी चोळी अर्पण करायची. रुक्मिणी माता गेली साडी चोळी अर्पण केली. अर्पण केल्यानंतर आई भवानी त्या ठिकाणी प्रसन्न होऊन रुक्मिणी मातेला आशीर्वाद देते. सुदेव ब्राह्मणाने सांगितलं होतं की भगवान श्यामसुंदर परमात्मा मंदिरामध्ये एका बाजूला उभे असतील, त्या ठिकाणाहून ते तुला घेऊन जातील. रुक्मिणी माता ज्या वेळेला निघाली बघा, भगवान परमात्म्याने सगळ्यांवर आपल्या याची मोहिनी टाकली आणि मोहिनी टाकल्यानंतर भगवान श्यामसुंदर परमात्मा रथावरनं खाली उतरले. रुक्मिणी मातेचा हात हातामध्ये धरला, रुक्मिणी मातेला घेऊन चालले. सगळे त्या ठिकाणी उभा असणारे रक्षपाळ म्हणायला लागले, सैनिक म्हणायला लागले, वा 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 काय जोडी आहे म्हणे, काय चालणं आहे, काय लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतो होताच महाराज. ज्या वेळेला भगवान श्यामसुंदर रथामध्ये बसले, रथ निघालाय, सगळे स्तुती करतात. रथ निघून गेला आणि मग सगळे भानावर आले आणि म्हणायला लागले, अरे जिच्या सोबत आलो होतो, जिचं रक्षण करायला आलो, तीच निघून गेली. तिला भगवान श्यामसुंदर परमात्मा पळून घेऊन गेले. आणि मग मात्र सगळे येतात महाराज रुक्मी जवळ सांगायला लागतात, तुमची बहीण गेली म्हणे. श्रीकृष्ण परमात्मा तिला घेऊन गेले. लगेच त्या ठिकाणी रुक्मी रथ जुंपतो महाराज. इकडून बलरामजींना माहिती होतं. बलरामजी विचार करतायत की क्षत्रियांच्या घरी युद्ध झाल्याशिवाय विवाह पूर्ण होत नाही. मग तिकडून बलरामजी निघतात महाराज. दोन्हींचा रथ समोरासमोर येतो. बलरामजी श्यामसुंदराला सांगतायत की तुम्ही जा म्हणे, मी युद्ध करून मग पाठीमागून येतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी मातेला घेऊन जातात. इकडे बलरामजींचं रुक्मीचं युद्ध होतं. युद्धामध्ये रुक्मी हरल्या जातो. त्याला अपमान वाटतो असं सांगितलं जातं. युद्धामध्ये हरल्यानंतर हा रुक्मी पुन्हा विदर्भ देशामध्ये गेला नाही. बलरामजी म्हणतात, अरे रुक्मी, अरे युद्ध जरी आपल्या दोघांचं झालं असलं पण आता तुझं माझं नातं आहे. आणि मग त्या ठिकाणी महाराज एक छोटस नगर त्या ठिकाणी बनवून देतात. त्या ठिकाणी रुक्मी राहतो. त्याच्यानंतर मात्र इकडे द्वारकेमध्ये
भगवान श्याम सुंदराच्या आणि रुक्मिणी मातेच्या विवाहाची जोरदार तयारी सुरू आहे. सुंदर त्या ठिकाणी द्वारका नगरी सजवलेली आहे महाराज. रुक्मिणी मातेला हळद लावलेली आहे, हातावरती मेहंदी काढलेली आहे. रुक्मिणी मातेच्या अंतःकरणातला भाव काय आहे पहा. या रुक्मिणी मातेच्या अंतःकरणातला भाव आहे, कि श्याम नाम की मेहंदी रचा कर, श्याम नाम की मेहंदी रचा कर घूंघट में शर्माऊंगी, बन की दुल्हनिया श्याम पिया की ब्रज नगरी अब जाऊंगी, ब्रज नगरी अब जाऊंगी.
शरण